पावसाळ्यात मिळणारी ही एक रानभाज्यांपैकी ही एक रानभाजी आहे. ही पावसाळ्यात डोंगर उतारावर औषधी रानभाजी आहे. ही वेलवर्गीय रानभाजी आहे. हिचे कोवळे कोवळे वेल काढले जातात आणि कोवळी पानं भाजी केली जाते. तर ह्या भाजीचं नाव आहे तेलपट. ही कमी तेलात भाजी केली जाते आणि चवदारसुद्धा, चवीला खूप छान लागते. तर अशा पद्धतीने वेल असतात आणि कोवळी पानं असतात. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने तीन पानं असतात आणि कोवळे वेल असतात. ही भाजी गुणधर्माने सुद्धा खूप उपयुक्त आहे. लोह भरपूर प्रमाणात आहे, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात, मिनरल्स आणि पचनशक्ती सुधारते. डायबिटीससाठी सुद्धा खूप उपयोगी अशा ह्या रानभाज्या आहेत. तर आमच्या कोकणामध्ये ह्या सर्व भाज्या पावसाळ्यात मिळतात, तर आम्ही ह्या जरूर खातो. तर इथे बघू शकता मी सर्व 2 वाटे घेतले होते. तर इथे मी एका पातेलीमध्ये स्वच्छ धुवून घेत आहे. इथे पाणी टाकून घेते आणि ही भाजी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे. ह्या भाजीला जेणेकरून थोडीफार माती वगैरे लागली असेल तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि इथे मी वेल एका बाजूला काढून घेते आहे आणि पानं बाजूला करून घेते आहे. आणि वेल एक जोडी करून अशा पद्धतीने वेळीत कापून घ्यायचे आहेत आणि लवकर कापले जातात, तेलकट असतात आणि कोवळेसुद्धा असतात. तर इथे बघू शकता खूप छान असे आपण ही भाजी कापणार आहोत. अगदी सहज कापली जाते. तर छान असे बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि पानंसुद्धा बारीक कापून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा ह्या भाज्या आणि बिना खताच्या, रसायनमुक्त अशा ह्या भाज्या असतात. तर आमच्याकडे ह्या भाज्या पावसाळी भाज्या उपलब्ध असतात. आता ह्याच भाज्यांपैकी अजून करटोल्याची भाजी, कुरडूची भाजी, अशा विविध भाज्या आमच्याकडे येत असतात. तर आम्ही त्या भाज्या खात असतो. आता इथे ह्या पानं बघा किती छान आणि हिरवीगार अशी ही पानं आहेत आणि ही सर्व भाजी मी कापून घेते आहे. तर इथे बघू शकता सर्व भाजी मी कापून घेतली आणि इकडे मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. भरपूर असं लसूण सोलून घेतलेलं आहे, मिरची कापून ठेवलेली आहे. इथे सर्व भाजी मी कापून घेतली आहे. इथे मिरची एक कापून घेतलेली आहे, कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि भरपूर प्रमाणात लसूण आणि अर्धी वाटी छोटी दाण्याचं कूट टाकणार आहे. इथे तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं, छान फोडणी दिली आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली, भरपूर प्रमाणात लसूण टाकलं, एक मोठी मिरची टाकली, एक कमी तिखट आहे, मिरची टाकून घेतली आणि छान असं परतून घ्यायचं. आणि इथे भरपूर प्रमाणात लसूण कांदा कापलेला आहे, कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता कांद्यावरच ही भाजी करायची असते, लसूण आणि कांद्यावरच ही भाजी छान लागते. तर खूप तुप्पट अशी तेलकट ही भाजी लागते, तुप्पट अशी. तर इथे भाजी मी कढईमध्ये टाकून घेतली आणि परतून घ्यायची आहे. इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि छान अशी परतून घेतली. छान अशी परतून ह्या भाज्या झटपट शिजतात, अगदी लवकर होणाऱ्या भाज्या आहेत आणि पचायलासुद्धा हलक्या आहेत. तर ह्या पावसाळ्यात भाज्या जरूर खाव्यात. ते इथे परतून झाल्यानंतर मी इथे 5 मिनिट वाफ काढून घेणार आहे. इथे झाकण ठेवून देते. 5 मिनिटात ही भाजी तयार होते. इथे झाकण ठेवून दिलं आणि छान अशी वाफ काढून घेतली. इथे बघू शकता छान आपली भाजी तयार झालेली आहे. छान असा वास येतो आहे आणि ह्या रानभाज्यांना खूप असा वेगळाच वास येतो आहे आणि
विविध गुणधर्मांनी ह्या भाज्या असतात। तर व्हिडिओ आवडल्यास इथे मी पळसाच्या पानावर एक भाजी काढलेली आहे, बघू शकता हिरवीगार अशी भरपूर कांदा टाकलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तोपर्यंत बाय बाय।